गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे। ज्या शिर्डीमध्ये जगभरातून साईबाबांच्या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी येतात, त्याच शिर्डीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेलं आहे। अशातच आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आलेली आहे। सोमवारी 19 फेब्रुवारीला शिर्डीत तिघांनी एका तरुणावर तलवार तसंच चॉपरनं हल्ला चढवलाय। धक्कादायक बाब म्हणजे ही घटना साईबाबांच्या मंदिराजवळच घडलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या 4 नंबर प्रवेशद्वाराजवळील बाजारपेठेत हा प्रकार घडलाय। या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेत सूर्यकांत शशिकांत वाणी वय 24 असं जखमी तरुणाचं नाव आहे। तसंच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू करून आरोपी निखिल सोनवणे, आर्यन पाटील, प्रदीप सोनवणे यांना अटक केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 19 फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास सूर्यकांत साई मंदिराच्या 4 क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळील बाजारपेठेत उभा होता। त्यावेळी आरोपी तिथे आले, त्यांनी वाद घातला आणि त्यानंतर सूर्यकांतवरती तलवार तसंच चॉपरनं हल्ला केला।